तसं शंकराच्या उपदेवता आहेत, शंकराच्या उपदेवता आहेत. तुम्ही ऐकणार आहे, इकडे लक्ष द्या ना. कुणी आलं, कुणी बसलं, कुणी पाहिलं, लक्ष देऊ नका, माझ्याकडे लक्ष द्या. शंकराच्या देवता आहेत नंदी, भृंगी आणि शृंगी. या शंकराच्या उपदेवता आहेत. त्या पंडित प्रदीप मिश्राचे प्रवचन आणि शिवपुराण ऐकून काही महिला शंकराच्या पिंडीला गावागावात पाणी घालायला लागल्या. ही गोष्ट चांगली आहे, ही चांगली आहे. परंतु केवळ शंकराच्या पिंडीला पाणी घालून चालणार नाही. तर शंकराच्या ज्या उपदेवता आहेत नंदी, भृंगी, शृंगी, गणपती आणि कार्तिकी, या 5 जणांना महत्व दिलं तर कॅबिनेट शंकर भक्तावरती प्रेम करतात. म्हणजे नियमच आहे. आमदार, खासदार, मंडळ, राज्यमंत्री, कॅबिनेट, राज्यमंत्री आणि कॅबिनेट केंद्रीय मंत्री, हा स्टेप बाय स्टेप नागरिक शास्त्राचा क्रम आहे. तद्वत परमार्थातही क्रम आहे. आपण कुणाकडून कुणाकडे जावं, कुणातर्फे जावं आणि कुणाकडनं काम करून घ्यावं, काही नियमावली आहे. परभणीत एकदा माझं काम नडलं होतं. या मोहित्यांच्या घरातले म्हणतील कीर्तन आमचं वर्णन नानांचं चाललंय, तुम्ही एकाच कुळातलेत, एकाच गोत्रातलेत. परभणीत माझं काम नडलं होतं आणि योगायोगानं SP मैथिली झा होत्या आणि त्या हट्टाला 35,000 लोकसंख्येत माझं प्रवचन होतं. स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, असे मी 40 एपिसोड केले महाराष्ट्रात. किती? की स्त्री जन्माला आली म्हणून पुरीनं घाबरायचं कारण नाही, स्त्रियांनी आपल्याला कमकुवत मानायचं कारण नाही. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात स्त्रियांचा सन्मान होतो तो देश औदार्य संपन्न असतो. आणि जगाच्या पाठीवर असा एक देश आहे की ज्या देशाचं नाव आहे भारत माता, नो इंडिया, भारत असा देश आहे. आणि असं चिंतन माझं त्या 30-35 हजार लोकात झालं. आणि मैथिली झांच्या हाताने मला पुष्पगुच्छ आणि शाल नानांनी, बब्रुवाण शेंडग्यांनी त्या काळात परभणीत मला हट्ट्याला दिली होती. माझं एक नडलेलं काम बीड शहरात त्यांच्या फोनमुळं SP मार्गी लागलं. दृष्टांत संपला. कुणामुळे कोणाचं काम होतं इतक्या पुरतंच मला बोलायचं होतं. तसं उपदेवता प्रसन्न केल्या विना मुख्य देवता प्रसन्न होत नाही. उदाहरणार्थ पांडुरंगाकडे जात असताना वारकरी संतांचा क्रम आहे. काय क्रम आहे सांगतो. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, ठेवी वेळो वेळा डोई, ठेवी वेळो वेळा डोई, वेळो वेळा डोई, वेळो वेळा डोई, वेळो वेळा. क्रम आहे. म्हणजे वारकरी संतांची व्यापकता एवढी आहे. बुवांना, महाराजांना, स्त्रियांना, साधूला, संतांना, ब्राह्मणांना नमस्कार कराच. पण स्वेदज, अंडज, उद्भिज, ज्वारज जेवढ्या येऊन आहेत त्यात खेचर, भूचर, जलचर जेवढे जीव आहेत त्या प्रत्येक जीव मात्रात परमात्मा पहावा, हे व्यापक चिंतन महाराष्ट्रातल्या संतांचं आहे. म्हणून पक्ष्यांना प्राधान्य दिलं. आता उन्हाळा कडक पडतोय. खरं तर भारतीय मित्रांनी, महाराष्ट्रातल्या सज्जनांनी एखादं मडकं फोडून त्यात पाणी साठवून आपापल्या शेतात पक्ष्यांना, येणाऱ्या माकडांना, वानरांना, श्वापदांना पिण्यासाठी ठेवणं हा खरा परमार्थ आहे. ही खरी दिंडी आहे. हे खरं अन्नदानाचं फळ आहे. आपल्याला कसंही पिता येतं. 25-20 रुपयाची ब्रँड बॉटल घेऊन थंडगार पाणी आपण पितो. त्यांची काय व्यवस्था आहे. राजसत्ता कमी पडते, विरोधकही कमी पडतायत. हे त्यांना नाही करतायत. हे सामाजिक उपक्रमाची काम आहेत. आपल्या लेव्हलला आपण वारकरी अंगाने करावी लागतात. वारकरी संतांचा विचार आहे गरुडाचे पायी, ठेवी वेळोवेळा डोई. तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय ना, केवळ माझ्या कॅबिनेटकडे येऊन चालणार नाही. तुम्हाला ग्रामीण लेवल पासून माझ्याकडे यावं लागेल. ग्राउंड लेवलला महाराज आणि नेता AC लावून जेव्हा काचेत लोकांना हात करत नाहीत ना, तेव्हा ते निवांत पडल्या जातात. वाक्य नाही कळलं तुम्हाला. त्याला ग्राउंड लेवलला असावं लागतं, लोकात असावं लागतं, सेकंड करावं लागतं, प्रेम द्यावं लागतं.
ज्या घरात आपण जाऊ त्या घरातल्याला आपण आपलेत असं परंपरेनं वाटलं पाहिजे. श्रोते हो, गरुडाला प्राधान्य दिलं, पक्षाला गरुडाची पायी ठेवी वेळोवेळाडू प्रार्थना केली. स्त्री शक्तीला नाही टाळलं. किंवा एक स्त्री आहे, आपले काही बुवा लोक स्त्रियांचा मोठा कधी कधी अनादर करतात. ही गोष्ट एवढी उचित नाही. त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे, त्यांना प्रेम दिलं पाहिजे. काही प्रतिबंध त्यांनी पाळावेत, परंतु आपण सातत्यानंच त्यांची अवहेलना करावी असा त्याचा अर्थ नाही. गार्गी, मैत्री, अरुंधती, लोपामुद्रा, सीता, सावित्री, रुक्मिणी, सीता, जिजा, अहिल्या या सगळ्या स्त्रियाच आहेत ना. महाराष्ट्राला वंदनीय आहेत ना, पवित्र आहेत ना. मा जिजाऊ नसत्या तर शिवरायांची उत्पत्ती कशी झाली असती. त्यामुळे म्हणून स्त्री शक्तीकडं आपण जरा प्रेमानं अवलोकन करून विनम्रतेनं आई बहीण लेक या नात्याने पाहणं फार गरजेचं आहे. वारकरी संतांचे विचार पहा कसे व्यापक आहेत. पाय लक्ष्मीचे हाती हाती, पाय लक्ष्मीचे हाती म्हणा, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती. तिसी यावे का कुलती, तिसी यावे का कुलती, वेगी आणावा तो हरी हरी, वेगी आणावा तो हरी म्हणा. यावे का कुलती, यावे का कुलती, आणावा तुम्हारी, हरीला भक्ताकडे लवकर पाठवा, त्वरा करा म्हणून अर्ज केलाय लक्ष्मी मातेला. म्हणजे स्त्री शक्तीला डावललेलं नाही, तिला प्राधान्य दिलंय. अर्थात वैचारिक आणि आचाराची बैठक तिशी त्याच दर्जाची अवलंबून असणं काळाची गरज आहे. लक्ष्मीला प्राधान्य दिलं. आता लोक प्रवचनात व्याख्यानात सांगायला लागले, वाघ शत्रू नाहीत त्यांना मारू नका, हरिण काळवीड शत्रू नाही त्यांना मारू नका, सर्प सुद्धा शत्रू नाही, सर्पमित्र व्हा, सर्प धरा आणि जंगलात सोडा, पण त्याला कापू नका, भाजू नका, मारू नका, तोडू नका, सेपटी तोंड त्याचं ठेचू नका. हे आपण आत्ता सांगितलंय. जगमित्र नागांचं चरित्र जर आपण परळीला पाहिलं तर चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रण खाती सर्पतया. हे संत प्रमाण तुमच्या माझ्या लक्षात येतं. म्हणून सातत्यानं डोक्यावरती फणा धरणारा जो शेष आहे त्याला प्रार्थना केली. तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, ऋषिकेशाला, परब्रह्माला, परमात्म्याला, श्रीहरीला भक्ताकडे येण्यासाठी जाग करायचा असेल तर शेषालाही प्राधान्य दिलं. विषय आपला समाप्त. शेषाला, लक्ष्मीला, गरुडाला, हनुमंताला आणि सनकादिकाला प्रणाम केल्याविना पांडुरंगाची प्राप्ती नाही. तसं गणपती नावाची देवता प्राप्त व्हायची असेल तर आपल्याकडे यादी आता वरदनी त्याच्या मुखातून श्लोकातून दिली आहे. गालव, गृत्समद, गणक आणि गार्ग्य आणि सुधाकर हे गणपतीचे ऋषी आहेत. मला तरी वाटतं, क्षमा मागतो, तुम्ही परभणी प्रभागात गणपती ऋषी संतांची यादी पहिल्यांदा ऐकत असाल. तुम्ही जरा रिस्पेक्टपणाने माना, होय किंवा नाही हलवाना. ही गणपतीच्या भक्तांची पहिली यादी आहे. आणि गणपतीच्या ऋषीत जे गणक आहेत त्यांचं नाव गणकाचार्य आहे. गृत्समद, मुदगल आणि मुदगल तीर्थक्षेत्र तुमच्या जवळ आहे, फार काही लांब नाही. मुदगल हे गाणपत्य तीर्थक्षेत्र आहे. त्याचबरोबर सुधाकर म्हणजे गणपतीत अत्यंत प्रिय भक्त, त्याचं नाव सुधाकर. तसं पांडवात नकुल आणि सहदेवा एवढं
गोड बोलणारं कोणीच नव्हतं. म्हणून परमात्मा काही प्रसंगाला धर्मराज युधिष्ठिराला, भीमाला, अर्जुनाला बाजूला ठेवून नकुल सहदेवाला मीटिंग मध्ये काही विषय मांडण्यासाठी पुढं पाठवत असत. कडू बोलून जे काम होत नाही ते गोडव्याने काम होतं. वचने किम दरिद्रता, तसं बोलणं होतं सुधाकराचं, तो गाणपत्य भक्त. आणि गणपतीच्या भक्तात अजून एक ऋषी, त्याचं नाव गार्ग्य. गार्गे ऋषी आहेत आणि गार्गे ऋषीची संतान म्हणजे मोहिते कुलोत्पन्न तुम्ही सगळेजण. विठ्ठल म्हणून तुमच्या गळ्यात तुळशी माळ तर असायलाच पाहिजे, वादच नाही. पण बुक्का आणि गोपीचंदनाच्या खाली सिंदुराच्या आकाराचं केशरी अष्टगंध अपेक्षित आहे, विदाउट केमिकल. ऐकताय ना तुम्ही? तुम्हाला हे कोणी सांगणार नाही. शंकर महाराज कंदारकर राहिले नाहीत, गोपाळ शास्त्री गोरे गेले, गुरुवर्य वक्ते आबा थकले, आमचे प्रल्हाद शास्त्री दैठणकर थकले, दिव्यानंद स्वामी ब्रह्मलीन झाले, चंद्रशेखर महाराज एक आहेत, राऊत महाराज एक आहेत. आता हे जुने मटेरियल सांगणारे लोक समाप्त होत आलेत, लक्षात धरा. तुमच्या समोर मी चिंतन करतोय. तर गाणपत्य भक्ताला लाल रंग, सेंदरी रंग, तांबूस रंग, केशरी रंग अत्यंत परमप्रिय आहे. पक्ष आणि जाती नाही, हे फार नंतरचे प्रकरण आहेत. आपला सुस्वभाव, आपल्या ऋषी परंपरेचा गंध अष्टगंध. स्त्री असतील तर ब्लाऊज त्यांचं त्या रंगाचं, साडी असेल तर काठ त्या रंगाचा, गाडी असेल तर लेमप्लेटला समोर एक स्टिकर भगवा किंवा ते रेडियम भगवा नावाचं केशरी, फलदायी ह्या गोष्टी. आणि प्रवाळ, प्रवाळ म्हणजे पवळा मणी. जुन्या स्त्रिया दोन्ही मंगळसूत्राच्या मध्ये एक पवळा घालत असायच्या जुन्या स्त्रिया. त्यांना माहिती पवळा आपल्या कुळाला उद्धार करणार आहे. आपला नवरा गेल्यानंतर कपाळाचं कुंकू गेल्यावर त्याच्याबरोबर आपण काय देऊ शकतो, म्हणजे नवऱ्याने आ केलं की तो मणी काढायचा आणि त्याच्या मुखात घालायचा. ऐकताय ना? तो पोवळा. पोवळा, वैडूर्य, माणिक, पाचू हे रत्न आहेत, हे स्टोन आहेत. पण याचा इफेक्ट आहे बरं का, याचा इफेक्ट आहे. तर ती अंगठी प्रवाळाच्या हातात असावी. ओवा गळ्यात एका स्फटिका बरोबर असा एक पवळा मी घातलाय कॅरेटचा. माळ महाग जाती ती, 18-19 हजाराला हरिद्वार ऋषिकेशला मिळती, पण ती प्रभावी आहे. म्हणजे तुम्हाला तर या काळात प्राकृतिक स्थितीसाठी तिची 101% आवश्यकता आहे. एक नाही, 101% आवश्यकता आहे. ती चांदी आणि सोन्यापेक्षा कॉपर धातूत घातलेली अत्यंत प्रभावी. म्हणजे ब्लड सर्क्युलेशन, त्वचा इन्फेक्शन आणि शारीरिक ऊर्ध्वगामित्व आणि अधोगामित्व यासाठी वैज्ञानिक संक्रमण तो धातू आणि ती माळ आणि ते रत्न करतं. म्हणून मोहिते कुलोत्पन्न मंडळी जी जी ती मन लावून ऐका, ज्या वंशातल्या स्त्री पुरुष आहेत ते, तुम्हाला प्रवाळाचा मणी फार इफेक्टिव्ह आहे. अजून एक गोष्ट सांगतो, तुम्हाला कोणी सांगितले नाही. नर्मदेच्या यात्रेला गेल्यावरती ओंकारेश्वरला जायचं आणि जशी काली गंदकी नदी आहे नेपाळमध्ये हिमालयातून येणारी, त्या मुक्तिनाथ तीर्थकुंडात जसे शाळीग्राम सापडतात, तसं नर्मदेच्या पाण्यामध्ये नर्मदा लिंग सापडतात. तर लिंग न घेता मोहिते कुलोत्पन्न गार्गे गोत्रातल्या लोकांनी लाल आकाराचा दगडी खडा घ्यायचा. कोणता? तुम्ही ऐकता का? जाऊ का निघून? नाही तुम्ही? लाल असा, त्याला काही आकार असला पाहिजे, तो घडलेला असला पाहिजे असं नाही. स्वयंभू जसा असेल तसा तो आणायचा. त्याची ब्राह्मणांच्याकडून मंत्र म्हणून स्थापना करण्याची आवश्यकता नाही. मिळाले गुरुजी योगायोगाने अथर्व शीर्ष त्यांच्याकडनं करून घ्यावं. न मिळाले तर शमी म्हणजे सौंदड, सौंदड झाड तर कळतंय ना, तिचा पाला आणि शेतात पाटाला हिरव्यागार असलेल्या हरळीच्या दुर्वा त्याला समर्पित करायच्या आणि गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य समर्पित करायचा. गणपती पण प्रसन्न. आणि पुढचा ऐका, तुम्ही ज्या गोत्रातले गर्ग आहेत ते सुद्धा प्रसन्न. तुमच्या कुळात दुखवटा उदयाला येणार नाही, हा माझा आत्मविश्वास आहे. लक्षात धरा तुम्ही, हे माझं चिंतन आहे.
तुम्हाला काय हजारो कीर्तनकार आजच्या पुण्यतिथीला मिळाले असते, क्षमा मागून सांगतो, पण हे तुम्हाला मिळालं असतंच असं मी सांगत नाही. विठ्ठल गणपती ही विष्णू देवताच आहे. बऱ्याच लोकांना अजून कळलं नाही. पार्वतीची इच्छा होती की मी विष्णूला भाऊ मानलंय, शंकराने मेहुणा मानलंय, तर माझ्या बंधूसारखं पोरग मला चतुर्भुज व्हावं, देखणं व्हावं, स्मार्ट व्हावं आणि प्रभावी व्हावं, प्रजापालक व्हावं, तत्पर जितेंद्रिय असावं. म्हणून पार्वतीच्या उदरी जे गणपती जन्माला आलेत ना, ते भगवान श्री विष्णू आहेत. मला पुरावे विचारले तर 7 दिवस कंटिन्यू नॉनस्टॉप तुमच्या समोर मी बडबड करत राहील. तुम ब्रह्मास्त्वम विष्णुस्त्वम रुद्रस्त्वम मिंद्रस्त्वम मग्निस्त्वम सूर्यस्त्वम चंद्रमास्त्वम ब्रह्मभूर्भुवस्वर. गणपती विष्णू आहेत. म्हणूनच कदाचित मोहित्यांच्या कुळात माणिक बाबांनी आपल्या पुत्राचं नाव नारायण ठेवलं असावं. सूत्र नीट ऐका. आणि हे निवडायला रत्नच लागतात. ते माणिक नावाच्या रत्नानं नारायण नावाचा खडा स्वीकारला आणि त्या नारायणानं नारायणाचीच अखंड सेवा केली जन्मभर. श्राद्धाला मी कीर्तनाला जात नाही. नानांचं माझं एवढं प्रेम आहे गेल्या अनेक वर्षाचं, तरी माईच्या श्राद्धाला मी आलो नाही. प्रथम श्राद्धाला मला जाता येत नाही. दंडी संन्याशानं श्राद्ध कर्मांतराला जायचं नाही. त्या घरात पाणी घ्यायचं नाही, दूध घ्यायचं नाही, काहीही घ्यायचं नाही. दिलेलं वस्त्र सुद्धा मी पादुकांना घालायला लावलं, याची साक्षी तुम्ही. विठ्ठल आता श्राद्ध म्हणजे काय तर श्रद्धेनं दीयते क्रियते इति श्राद्ध. व्याख्या आहे का? श्रद्धापूर्वक पितरांच्या प्रती दिलेलं पाणी समर्पणच. या 2 स्टेप आहेत. देवासाठी पाणी असं घेऊन ओंजळीनं समर्पित करतो, त्याला अर्पण म्हणावं. आणि पितरांच्या साठी पाणी देतात, त्याला तर्पण म्हणावं. क्रिटिकल गुंतागुंतीत ह्या छोट्याशा आहेत. अंगठ्यानं दिलं जातं, याला तर्पण म्हणायचं. आणि याला यवोदकाचं पाणी लागतं. यवोदक, यव म्हणजे गहू. पाण्यात गहू टाकायचे आणि ते पाणी पितरांच्या प्रती समर्पित करायचं. त्यातही एखादी व्यक्ती जर वारली आणि मुलगी गरोदर असेल आणि प्रपंचात विवाह कोणाचा झाला तर पिंड प्रदान नाही करायचं, ब्रह्मार्पण करायचं. या गुंतागुंती जनसामान्यांना कळत नाहीत. म्हणून वारकरी संप्रदायाने सुटसुटीत, सोपा, प्रशस्त, उत्तम, देखणा एक मार्ग काढला. काय करा? पुण्यतिथी करा. बघा ना कशी मार्ग आहेत. काय करा? पुण्यतिथी करा. पुण्यतिथीत मग तो सोवळ्यातला का ओवळ्यातला, ब्राह्मण का क्षत्रिय, वैश्य की अजून स्त्री की पुरुष, या स्टेपच्या पलीकड उच्च व्यापकता आहे आणि विचाराची दिशा आहे. आजचं जे श्राद्ध आहे ना, ते मुलं त्यांचे करतील. मग नातवाला अधिकार आहे का? आहे. पुतण्याला आहे. घरातल्या सगोत्रातल्या कुठल्याही व्यक्तीला हे कर्म करता येत. माझ्याहून घेतो. समजा मी संन्यास घेतला आणि ब्रह्मलीन झालो, तर मी ब्रह्मलीन झाल्यावर ढाळे गावात लक्ष्मणला माझं समाराधना श्राद्ध करता येतं. मुलांनीच केलं पाहिजे असं काही नाही. विठ्ठल समाराधना जनसामान्यांना कळत नाही, त्यामुळे त्याचं नाव ठेवलं पुण्यतिथी. आणि श्राद्धातल्या गुंतागुंती कळत नाहीत. चटश्राद्ध का हिरण्य श्राद्ध का उनाब्दिक श्राद्ध की षण्मासिक श्राद्ध की भरणी श्राद्ध की वर्ष श्राद्ध, या स्टेपच कळत नाहीत. लोक काय करतात? पाय धुतात, गंध लावतात, जीव घालतात, मोकळे. नाही, फार अवघड प्रकरण आहेत. पुरोगामी म्हणणारे काही सायंटिस्ट विचारवंत असतात. असा प्रश्न विचारतात. एकाने विचारला, नाना मला, आदरणीय मोहिते काका, तो प्रश्न असा विचारला
की तुमच्या या भ्रामक कल्पना आहेत, ह्या भूलथापा आहेत, अफूची गोळी आहे, धर्म नावाचा प्रकार नाही, हे धादांत खोट आहे असं म्हणणारे काही नेते पण आहेत, काही लोक पण आहेत, काही व्याख्याते पण आहेत. कृपया यांच्या नादी न लागता जो पूर्वासुरींचा मार्ग आहे आपला तो सोडू नये असं मला पर्सनल वाटतं. यावर तुमची जी मर्जी असेल ते तुम्ही करा. एकाने प्रश्न असा मला विचारला, तो जरा अधिकच 4 पुस्तकं वाचलेला कदाचित असेल आणि त्याला टिबल ग्रॅज्युएशनचा अहंकार होता त्याला, की मी MCOM केलंय, मी MSc केलंय आणि मी MA केलंय, मी मास्टर डिग्री माझ्या ट्रिबल आहेत. असू शकते म्हणलं, पण त्याला अहंकार होता. तो म्हणला हे बावळटपणा आहे, इथून पाणी टाकल्यानंतर पितरांना जातं आणि इथं पाणी दिल्यावर सूर्याला अर्घ्य जातं, हा बावळटपणा आहे. आता त्याला त्याच्याच ताकदीनं विज्ञानानं उत्तर द्यावं लागेल की नाही, आपल्याला भांडण करून चालेल का? विज्ञानानं उत्तर द्यावं लागेल त्याला. मग त्यांनी माझ्यासमोर एक प्रयोग केला. नदी काठावर आला, मला म्हणला चला, नदीतलं पाणी घेतलं असं फेकलं, म्हणजे मुद्दा म्हणून त्यांनी उडवली धर्माची, असं पाणी फेकलं. तो मला महाराज माझं शेत लातूरला आहे आणि पाणी मी खानापुरातून देतो, शेत भिजल का? उत्तर काय आपल्याकडं? अरे बोला ना, होय नाही काही. मग त्याला मी प्रतिउत्तर दिलं, म्हणलं एका भांड्यात पाणी ठेव, वैशाख तापलंय, 40-41 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, वर्ध्याला तर 45 पर्यंत तापमान वाढलेलं आहे. वृक्षतोड झाली, पाणी अस्वच्छ झालं, प्लास्टिक फायबर वाढलं, पंगतीत लोक जेवले की प्लास्टिकचे पेले तसेच टाकून देतात, उचलून बाजूला टाकावा ही भूमिका कोणाची राहिली नाही. जारचं पाणी असलं तर टुट्टी पिल्यानंतर बंद करावी भूमिका कोणाची राहिली नाही. शौचाला गेल्यानंतर किती पाणी लागतं तेवढंच वापरावं, लोक 10-10 लिटर पाणी सोडून द्यायला लागले. कसं पाणी पुरवल? एका एकर 40 एकरच्या 40 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये 1 एकर मध्ये येणे करून 10 म्हणजे 30 प्लॉट तयार व्हायला लागले आणि प्रत्येक रो हाऊसच्या समोर एक छिद्र पाडायला लागले जमिनीला आणि 800, 600, 350 फूट पाणी खालून उपसण्यात यायला लागलं. माझ्या लहानपणी ज्वारी बाजरीन थोडं माळवं केलं की शेतकरी सुखी असायचा. आता त्या धरतीला, त्या भूमीला, त्या मैयेला विश्रांतीच नाही. केमिकल आहे, हे ते, हे सगळं ब्लास्ट होणार नाही तर काय होणार आहे? अंतिम टप्प्यात उष्माघाताची लाट आवरता सत्ता कोणाची येऊ द्या हो, कोणाच्याच बापाच्या हातातलं काम नाही की आम्ही आल्यावर बदलून ते गेल्यावर होईल. अजिबात नाही. तुम्हाला नाही, त्यांना नाही, त्यांना नाही. हे केलं तर समाजच परिवर्तन करू शकतो, बाकी कोणी काही करणार नाही. विषय वाढत जाईल म्हणून मला अभंगापुरतच बोलावं लागणार आहे. ऊन तापेल, तुम्हाला प्रसाद घ्यायचा आहे आणि मला पुढे उपक्रमाला, कार्यक्रमाला जायचं आहे. श्रोते हो, आज सगळा बिघाड, अस्वच्छ प्रकरण होत चाललं. एका तांब्याच्या भांड्यात मी पाणी घेतलं, चांगली एक घागरभर पाणी ओतायला लावलं. त्याला म्हणालो 15 दिवस त्याला काटेरी कुंपण कर, शिळी, मेंढी, पक्षी कोणी जाऊ देऊ नको, वरून नेट बांध आणि 15 दिवसांनी पाण्याकडे डुंकून पाहतो. मला 15 दिवस काय, 8 दिवसात पाणी हंड्यातलं संपलं, लिकेज नाही. काय झालं? उष्णतेच्या वाफेनं बाष्पीभवन झालं. ऐकताय ना तुम्ही? पाणी कुठं गेलं? त्याच्या मूळ तत्वाशी एकरूप झालं, पाणी आटलं. तसं पितरांना दिलं अन्न, पितराला दिलं पाणी, हे प्रॅक्टिकली ओठाने ते खात नसले तरी वायू तत्वानं तिथपर्यंत ते जात असतं. हे त्याचं वैज्ञानिक उत्तर आहे. म्हणून पुण्यतिथी करावीच लागते. विठ्ठल अजून एक सांगतो. पुण्यतिथीच्या दिवशी, मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल, 10:30 आणि 9:30 नैवेद्य दाखवून मजा नाही. 12 ते 2 हा अपराह्न काळ आहे आणि 12 ते 2च्याच काळात पितरांना खाण्याची चित्रगुप्ताची परवानगी आहे. अन्य काळात त्यांना अन्न वायू तत्वानं दिल्या जात नाही. पितर लोकातले पितर अंध असतात, त्यांना दृष्टी नसते आणि आज ते वाट पाहतात त्यांच्या तिथीला बरोबर बिनचूक. आणि तारखेने पुण्यतिथ्या करायला काय आपली काही इंग्रजाची अवलाद नाही. आपण सनातन भारतीय हिंदू आहेत.
तिथी प्रमाणच ते व्हायला पाहिजे. विठ्ठल त्या वाढदिवसाला सुद्धा मेणबत्त्या विजवायच्या नाहीत, तुपाच्या निरंजण्या लावून ओवाळायचे. लोक करतात त्यांना करू दे, पण आपण नाही करायचं. माझ्या आमरचा वाढदिवस होता. ढाळे गावात लक्ष्मण आणि मंथन मला म्हणाले आपण केक आणू. म्हणलं केक आणायचा नाही. केक कापताना मी थांबणार नाही. ही संस्कृती आपली नाही. आपण कापायचं की जोडायचं. संन्याशाने एखाद्या दुकानाच्या उद्घाटनाला जर गेलं तर रिबीन कात्रीने कातरायची नाही, असूट गाठ सोडायची आत जायचे. संदेहाच्या सुटल्या संदेहाच्या गाठी शिथिल करायच्या आणि आत प्रवेश करायचा. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया. कापायचं नाही, कातरायचं नाही. बरेच प्रकरण. वाढदिवसाला मेणबत्त्या विजवायच्या नाहीत. निरंजन तुपाची पेटवून लेकराला ओवाळायचंय आणि रामरक्षा म्हणून घरातल्या स्त्रियांनी त्याला औक्षण करायचंय आणि साधू संतांनी आशीर्वाद द्यायचाय. आकल्पा विश्वभावे तया कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. ब्राह्मण आला त्याने म्हणायचं श्रीर वर्चस्व आयुष्यम आरोग्य विधात शोभमान महीयते धान्यम धनम पशुम बहुपुत्र लाभम शतसंवत्सरम दीर्घम आयुहू. हा आशीर्वाद द्यायचा आहे. विपरीत सगळं व्हायला लागलं. जे जे विपरीत व्हायला लागलं का दिगंबर महाराज, त्यालाच आपले लोक म्हणाले फार सुधारणा झाली. आता सुधारणा नाही झाली, आपण अधोगतीकडे चाललो आहोत. विठ्ठल मी कुणाला प्रवृत्त करत नाही, पण मोहित्यांच्या कुळातला एखादा सदस्य हरिपाठ घेत असेल, काकडा करत असेल, दिंडीत चलत असेल, संस्था काढत असेल, परमार्थ प्रस्थापित करत असेल तर पुढचं वाक्य ऐका. त्याच्या आईकडच्या 21 आणि वडिलाकडच्या 21 42 कुळ्यांचा उद्धार होतो. हा शास्त्र सिद्धांत आहे, लक्षात धरा तुम्ही. आणि अशा घराण्यातल्या माणसाने जर चुकून संन्यास घेतला, चुकून, मी कोणाला आग्रह करत नाही, तर त्याचं आत्मकल्याण होतं. लक्षात धरा तुम्ही, आत्मकल्याण होतं. चला, माझी प्रस्तावना जरा जास्त झाली, तुम्हा सगळ्यांना कंटाळवण होईल, पण हे मोहित्यांच्या कुळात मला आज कीर्तनाच्या माध्यमातून निरोप देणं अत्यंत गरजेचं होतं. म्हणजे त्यांना मांडणारा जो अनुयायी वर्ग आहे, आप्त सगळे सोयरे सगळे, सगळ्यांना मोहिते मॅटर नेमकं काय पॅटर्न आहे हे कळायला पाहिजे. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक पार्श्वभूमी आपल्यासमोर मी सांगितलेली आहे. आता मी निवडलेल्या अभंगाकडे येतो. त्यांच्या पुण्यस्मरणाला नारायण करून अभंगाचा भावपराग 15 ते 20 मिनिटात करून आपण थांबूया. हे देह नावाचं गाव आहे. या गावात काही सदस्यांनी वातावरण विस्कळीत करून टाकलंय. या देह गावात फ्रॉड व्हायला लागलाय, ब्लास्ट व्हायला लागलेत, अपप्रवृत्ती झालीय, आंदोलन व्हायला लागलेत, स्वैराचार वाढलाय, काळिंबा लागायला लागलाय, कलंकित जीवन झालंय या देह गावातल्या सदस्यांच्यामुळे. मी खानापूर गाव, परभणी गाव, जालना गाव, बीड गाव असं नाही सांगत. देह नावाचं गाव आहे आणि या गावाचं वाटोळ झालंय. त्याचं कारण असं आहे, तिथे मनाजी नावाचा एक पाटील वास्तव्य करतोय आणि तो कोणाचाच ऐकत नाही. तो त्याच स्वतःच रेटतो आहे, त्याच करतो आहे, अन्यांच्या अवहेलना करतो. कुणी ठराव जरी मांडला तरी हा मनाजी नावाचा पाटील इतरांना धुडकावून लावतो, सभात्याग करायला लावतो, अवहेलना करतो आणि आपलंच मत प्रस्थापित करून तसं वागा अशी आज्ञा आणि सूचना फलक गावागावात तो लिहितो. त्याचं नाव मनाजी पाटील. या मनाजी बद्दल वारकरी संतांनी खूप प्रमाण दिले आहेत, सगळ्यांच्या पाठातले आहेत. गीता सांगतेय, चंचल हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम. अत्यंत घातक आहे. बर, या मनासाठी प्रार्थना आहे. मन करा रे प्रसन्न,
सिद्धी प्राप्त करायच्या असतील तर त्यांची संप्रदायाला आवश्यकता नाही, पण कदाचित प्राप्त करायच्या असतील तर मनाला प्रसन्न करावं लागेल. मनाजी पाटील देहगावीचा, विश्वास धरू नका त्याचा, हा घात करील नेमाचा. तुम्हाला मला फाशीला देईल, मारून टाकीन तो. आणि या मनाजी पाटलाच्या हाताखाली सातत्यानं मदतनीस म्हणून ज्याचं नाव आहे तो काम नावाचा कोतवाल आहे. आता मोठी साखळीच आहे ही. म्हणजे एक ठाण्या अंमलदार गुंतला की फर्स्ट अडकतो, फौजदार अडकतो, PI अडकतो. तुम्ही आता ही पुण्यातलं प्रकरण ऍक्सिडेंटचं पहा. त्या अग्रवालांच्या बाबतीमध्ये बाप अडकला, पोरगा अडकला, नातू अडकला, बरोबरचे अडकले, लॅबोरेटरी रक्त लघवी तपासणारा पण अडकला, डीन डॉक्टरही ससूनचा अडकला. आणि अजूनही सखोल चौकशी गेल्या अनेक दिवसापासून मीडिया तंत्राला आपण पाहतो. एकदा हाताला लागलं की साखळी सगळी सापडत असते. तशी मला देहगावात चिकित्सा करताना, रक्त लघवी तपासताना, हे PM करताना, ऐकता ना तुम्ही, हे पोस्टमार्टम करताना मला एक एक हातात यायला लागलेत. एक तर मनाजी सापडला आणि मनाजीच्या बरोबर मदतनीस आहे, त्याचं नाव काम नावाचा कोतवाल आहे. कामाजी कोतवाल याने नागरी, कामाजी कोतवाल याने नागरी हरी कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी, मोठी यादी हरिहराची आबरू घेतो, भय नाही त्यासी. जमदगणी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, आणि क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी. आता तिघाची यादी हातात आली बघा. काय संत चिंतन आहे हो. एक मनाजी पाटील, फ्रॉडी, हाताखालचा लुडबुड करणारा मदतनीस, त्याचं नाव काम नावाचा कोतवाल. आणि काम नावाच्या कोतवालानं मनाजी पाटलाच्या विरोधात क्रोधाजी PSIच्या टेबलवरती केलेला तक्रारीचा अर्ज. ऐकताय ना तुम्ही. हे महाराष्ट्रातल्या संतांचं नागरिक शास्त्र यार, तुम्ही ऐका सगळेजण. क्रोधाजी फौजदाराच्या टेबलवरती अर्ज गेला आणि एक तर प्रपंचात कंटाळलेला, आरोप प्रत्यारोपाला रागावलेला, कॉन्स्टेबल काम करत नाही म्हणून चिडलेला फौजदार टेबलच्या खालचा कॅप काढून अर्ज पाहताना चिडला. अरे मनाजी पाटील माझा चुलत मेहुणा, आम्ही खानापुरात राहणारे सगळेजण. मी राहायला परभणीला असलं म्हणून काय झालं, मी गंगाखेडला इसादला असलं म्हणून काय झालं, मी बलस्याला ममदापूरला असलं म्हणून काय झालं, मी त्या मांडाखळीला असलं म्हणून काय झालं, मी पोखरणीला असलं म्हणून काय झालं. पण माझं नातं आहे ना, ते नातं उदयाला आलं. कुणाच्या? क्रोधाजीच्या. क्रोधाजी म्हणला मनाजी पाटील माझा नातलग आहे. मधल्या काम नावाच्या कोतवालाने शहाणपणा केलाय, पण आपल्याला ही केस वाढू द्यायची नाही. जाग्यावर अर्ज फाडला म्हणजे नातलगांच्या निमित्तानं इथे ममता जन्माला आली. कोण जन्माला आली? अहम कर्तृत्व, अहम ज्ञातृत्व आणि ममत्व, मी आणि माझं, हे माझे पण जन्माला आलं ना. माझे नातलग आहेत. अर्ज फाडला, केस थांबली. केस थांबली कायदेशी, पण प्रकरण वाढलं. क्रोधाजीला झाली ममता नावाची मुलगी, टेबलवरच जन्माला आली, विदाऊट बायकोची. लक्षात आलं.
मी म्हणत नाही, ज्ञानोबा म्हणतात, तरुणी ममता मनाची, ते अहंकार तत्वरुची, तेने पंचमहाभूतांची अभिव्यक्ती होय. क्रोधाजीला मुलगी झाली, तिचं नाव ठेवलं ममता. ममतेला मुलगा झाला अहंकार, अहंकाराला मुलगी झाली कल्पना, आणि कल्पनेला पोरगी झाली अविद्या. ऐकताय का तुम्ही? आणि या सगळ्या जणांच्या गर्दीमुळं हे देहगाव करप्टेड झालं. आता या देहगावात गोकुळात या नंदा घरी आनंद होईल कसा? विठ्ठल ओले मृतिकेचे मंदिर, ओले मृतिकेचे मंदिर, ओले मृतिकेचे मंदिर, हात सहान मंदिर, हात सहान तुम्ही पण अतिशय मार्मिक प्रसंगोपाय फीड बसणारे बिनचूक सुंदर प्रमाण दिल्याबद्दल टाळ्या वाजून तुम्ही सगळेजण स्वागत. चौकडा प्रकरण हल्ली बुवा लोकांच्या पाठ राहिले नाहीत. ओले मृत्तिकेचे मंदिर अप्रतिम, आणि त्याला चाल जी बांधली ती खूप सहजरित्या. नाही तर स्पीकरवर असं कर्कश ओरडतात काही काही लोक. मला ते कर्कश ओरडणारे टाळकरी आणि पखवाजाच्या पानाचा डॉल्बी सारखा आवाज असला की वाटतं मला कीर्तनाची दक्षिणा देऊ नको, माझ्याकडूनच 21 घेत पण मला जाऊ दे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही दोघांनी पण अभंगाची चाल एवढी सुरेल गायली, अतिशय मापक. तुमचा जो हात आहे ना तो खूपच सुंदर आहे. मला पखवाजातलं तिलावडा करतो, टप्पा करतो, रूपक, झंपा, गजझंपा, अश्वघाटी, दीपचंदी, खेमटा ही ताल मी स्वतः शिकलेलो आहे. वाजवत नाही कारण परवडत नाही मला. याचा अर्थ असा की शुगरमुळं माझे हात गळतात, मुंग्या येतात म्हणून परवडत नाही असं मी म्हणालो. कुणी बुवा लोक लगेच त्याची एडिट करून तेवढा तुकडा की महाराजांना हल्ली परवडत नाही. काय करावं? विठ्ठल आदरणीय महाराज द्वय आणि नाना, आम्हाला मागायची वेळच नाही समाजात कीर्तनात. काय मागणाऱ्यांच्या नावाला पाहून लोक आम्हाला सिनियरिटी म्हणून न मागताच देतात. आता 51, 61, 41, 35च्या दरम्यान लोक म्हणतात यांना द्यायला काय हरकत नाही. म्हणजे त्यांच्या त्या लोकांच्या देण्यामुळं, त्यांच्या घेण्यामुळं आमचं खरंच भाग्य उदयाला आलेलं आहे. नाही कळलं तुम्हाला? बरोबर आहे. हे त्यांचं प्रारब्ध आहे. मला असं वाटतं की आपल्या संप्रदायात आपण कुणावर जळण्याचा प्रयत्न करू नये. जळगाव आपल्यापासून लांब आहे. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. आता या दोघांना जर उत्तम मिळत असेल तर आपण त्यांना देताना आडवं येऊ नये. आडवं झालं तर शुक्राचार्य व्हावं लागतं विनाकारण. फक्त माझं मत वेगळं आहे. घेणार आणि अतिरेक करू नये आणि देणार आणि हात आखडू नये. मधला मार्ग काढावा, जसा दिगंबर काढणार आहे तसा. विठ्ठल. त्या उंदरांनी या देह नावाच्या गावात गुंफ पोखरून टाकलेली सगळी वाट लागलेली आहे. आणि त्याचा परिणाम जीवन विकृत झालं, अस्थिर झालं, चपळ झालं आणि पारमार्थिक पदापासून पदच्युत झालं. त्याला त्याच्या मुक्कामाचं गाव कळेल असं वाटतच नाही. म्हणून
स्वैराचार आणि सैराटपण होण्याच्या आधीच त्याला आवर घातली पाहिजे. म्हणूनच गणपतीनं मूषक वाहन उंदिराला प्रतिबंध केला, कारण तो गुंफा पोखर करणारा आहे. काय लॉजिक आहे, काय चिंतन आहे. काही शहाण्याने विचारलं, खरं तर गणपतीला बसायला हत्ती हवा होता, उंट हवा होता, एवढं मोठं बलदंड शरीर, उंदीर का? अरे तो फ्रॉडी म्हणून दाबलाय. विठ्ठल आपलं काम नावाच्या कोतवालापर्यंत आलं. पुढं चिंतन खूप वाढत जातंय. गाव आता विकृत झालं. ज्या दिवशी गुरुकृपेनं आपलं गाव आपल्यालाच आपल्या हातानं स्वच्छ करता येईल. अंतःकरण कृपा, शास्त्र कृपा आणि गुरुकृपा. अंतःकरण आणि शास्त्र कृपा कदाचित नसल्या तरी चालतील, पण त्या घराण्याला गुरुकृपा असावी लागते. जशी हरिहर महाराजांची कृपा या घराण्याला आहे, ही कृपा असावी लागते. आणि मूळ तुम्हाला जी कृपा आहे ती गार्ग्य मुनींची कृपा आहे. विठ्ठल मी कुठून तरी सर्च करून गर्गाचार्यांचा फोटो उपलब्ध करतो तुमच्यासाठी, सगळ्यांच्यासाठी. आणि तुमच्या मंदिरात जी गेल्या जाणाराच्या डाव्या बाजूला आणि पांडुरंगाच्या उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती, ती योग्य आहे. त्याचं कारण आहे, या उपासनेत गणपती हे अत्यंत प्रामुख्याचं दैवत आहे आपल्या परंपरेत. श्रोते हो, जगद्गुरु तुकोबाराने ऑब्झर्व केलं, स्कॅन केलं आणि गाथेत अक्षर रेखाटलीन लोकांचं कल्याण करण्यासाठी अभंग मराठीत लिहिला. त्यांच्या लक्षात आलं, जीवातन देवात मुळात अभेदच आहे. जीवातन देवात अभेदच आहे. परंतु जन्माला आलेलं बाळ, कोहम कथमिदम जातम, मी कोण, कुठून आलो, कुठे मला जायचे, हे प्रश्न त्याला जन्माला आले. नाही तर मदालासा वर्णन करते ना, परियदे मदलासा सोहम जो जो रे बाळा, सहा अहम, मी परब्रह्म आहे याचं भान ठेव बाळा. पण ते गर्भात आहे तोपर्यंत सोहम म्हणताय, पण उदयाला आलं, येवणीतनं बाहेर आलं की म्हणतं कोहम. अरे तू ब्रह्मच आहेस, पण त्याला कळत नाही. तू ब्रह्म आहे हे सांगण्यासाठी श्री गुरुची गरज आहे. विठ्ठल आणि अहंकार आणि मान डुंकून घातल्यामुळं जीवात आणि देवात भेद निर्माण झाला. अभंगाचं पहिलं चरण. अहंकार तो नासा भेद, अहंकार तो नासा भेद. प्लेन आवाज करतात अक्षर अहंकार तो नासा भेद, 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 अहंकार तो नासा भेद. जगी निंद्य ओवळा, जगी निंद्य ओवळा, नातळे तो धन्य, नातळे तो धन्य व्यासी. जगी निंदे ओवळा, जगी निंदे ओवळा, नातळे तो धन्यासी, नातळे तो धन्यासी. फारच सुंदर, अप्रतिमच. आता माझी शूटिंग जेव्हा होईल ना, आता सध्या नाही काही, अरे उद्धवराव या की, मग त्यावेळेला मी तुम्हाला दोघांना तिघाला घेऊन जाईल. पण या बरं का माझ्या बरोबर, जे मला मिळेल त्यातलं तुम्हाला मी देईल, तुम्ही माझ्याबरोबर या. उद्धवा अजब तुझे सरकार. विठ्ठल विठ्ठल बघू आता 4 तारखेला काय होतंय. याला काना पिचक्या म्हणायचं, याला कीर्तनातले चारोळे म्हणायचं. ही व्याख्यानात, प्रवचनात, म्हणजे वेल एज्युकेटेड लोकात जेव्हा आम्ही सेमिनारला जातो विद्यापीठी लेवलला, तेव्हा ही अशी मौज सातत्यानं येत राहते. वेळ आपल्याला कमी आहे. अहंकार तो, बघा ना शब्दांच्या रचना कशा आहेत. मी एक वाक्य बोलतो, तुम्ही टाळ्या द्या, वाक्य ऐका.
संतांनी हे व्याकरण फिकरण पाहून नाही लिहिलं काही, पण त्यांनी जे जे लिहिलं ते शास्त्राने व्याकरण झालं. लक्षात घ्या. अहंकार तो ती ते, लांबच्या पदार्थासाठी शब्दांची योजना आहे. तो ती ते, आणि जवळच्या पदार्थाला हा ही हे. धिस THIS, धिस म्हणजे हा ही हे, आणि दॅट तो ती ते. जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या जवळ अहंकार असता तर म्हणाले असते अहंकार हा त्यांच्याकडनं होता. मग कुणाकडे होता? मंबाजीकडे होता. कुणाकडे होता? रामेश्वराच्याकडे होता. कुणाकडे होता? शिवबा कासराच्या बायकोकडे होता. कुणाकडे होता? गावातल्या पाटलांच्या घरात होता. तुकोबऱ्यांकडनं होता. लांबून दाखवलं अहंकार तो त्यांच्याकडे. आणि त्यांची अशी स्थिती झाली आता, अभेदात भेद झालाय. नासी भेद जगी निंद ओवळा. ओवळा म्हणजे वेगळा, त्याला निवडून बाजूला काढायची गरज नाही. तसा मनुष्य समाजात ओळखूच येत असतो, म्हणून ओवळा. जगी निंद ओवळा असा जर अहंकारातला असेल ना, त्याचं फार काळ टिकत नाही. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, देव झाला, म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, देव झाला, तुका म्हणे देव झाला. तिळ भरी जरी होया अहंकार अभिमान एकाच खात्यातले दोन सदस्य आहेत. हे घातक त्रासदायक आणि जीवन उद्ध्वस्त करणारे सदस्य आहेत. ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीचा भाव आपण पहा. नवल अहंकाराचे गुठी विशेष न लगे पण सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी. मला न्याय येतो, मला वेदांत येतो, मला मीमांसा येते, माझ्या एवढा विद्वान कुणीच नाही, बाकीच्यांना काही कळलंच नाही, हे त्याला कळलं नाही त्यामुळं कळलं नाही. विठाल काय भाव आहे माऊलीचा, काय अप्रतिम आहे. कोडियाचे तैसे अहंकारी ज्ञान. बघ माझा मित्र नुसता डॅशिंग नाही, ओव्या पण पाठवत. विठाल हा अहंकाराचा ज्ञानाभाव तात्काळ लक्षात येतो, त्याच्या नादी लागायचं नाही. म्हणून नामदेव यांनी सूचना दिली तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना. अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा
वादळाचा वारा न लागो राजसा माझ्या आमदारा खासदारा सदस्यासी. यादी दिली माझ्या विष्णुदासा अभाविकाशी नाही भाविकाशी, यांनाच तो त्रास देण्याची शक्यता नाकारता येत नाही. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल, एक पखावज वादक मला असं म्हणाला कीर्तनात, महाराज तुमच्या कीर्तनात पाहिलं ना काय मजा आली. मला वा वा अप्रतिम वाजवलं. ते मला अप्रतिम वाजवलं नाही, टाळ करायला मी टाळ धरू दिला नाही. नाही कळलं तुम्हाला? सज्ञानाची झोंबे कंठी. तारकळी म्हणले माझ्याकडे माईक होता, एकालाही आ करू दिल नाही, एकट्याने प्रमाण म्हटले ते. मी एकालाही आ करू दिल नाही इथपर्यंत ठीक आहे, पण मी एकट्याने प्रमाण म्हटले इथं झोंबे कंठी अंडरलाईन करायचे. अहंकार हे फार बेकार आहे. म्हणजे एखादा वेदज्ञ ब्राह्मण जर काशीहून पंडितून त्रिंबकून परभणीहून आला तर त्यांनी खानापुरात प्रेमानं मंत्र म्हणणाऱ्या त्या सामान्य गुरुजीचा जर संकल्प सांगताना अपमान केला तर त्याच्या वेदपाठ असण्याला त्याला काही अर्थ नाही, अर्थ याला आहे. नाही कळलं तुम्हाला? सामान्य मनुष्य प्रेम देत असेल तर त्याला प्रेम आहे. गाथ्याच्या सरळ चाली म्हणत असेल पण त्याला अर्थ न सांगता येऊ द्या, पण त्याच्या प्रेमाला जेवढा आनंद आहे ना तेवढा त्याच्या विद्वत्तेच्या अर्थाला काही अर्थ शिल्लक राहत नाही. माणसाला वादन गायन प्रवचन कीर्तन वेदांत न्याय व्याकरण यायला पाहिजे, पण आल्यानंतर आल्याचा अभिमान जर स्पर्श करेल ना तर ती माणसं जगात मोठी होत नाहीत. फार मोठा अनुभव आहे माझा. विठ्ठल ते संपली जातात, त्या प्रतिबंधातच अडकतात. त्यांना व्यापकत्व बृहन महाराष्ट्र आणि भारत हा विकसित त्यांना फिरता येत नाही. मला जीवनात तर काही आलं नाही. मला अजून अभंग कळले नाहीत, ओवी कळली नाही, स्वच्छ उच्चार कळले नाहीत, पखावच कळला नाही, प्रेझेंटेशन कळलं नाही, भावपराग कळला नाही. अजूनही मला काही कळत नाही. म्हणून कधी कधी वाटतं कीर्तन न करावेत आणि कुठेतरी एखाद्या ठिकाणी निवांत स्थान करावं आणि तिथे आपण साधना करावी. गंगेचा काठ पाहावा, त्रिकाल स्नान करावं, दंडाचं तर्पण करावं आणि अंतिम टप्प्यात आपलं शरीर जलात किंवा मातीत समर्पित करून समाधीस्थ व्हावं. काय येतं आपल्याला? प्रत्येकाला भूमिका आहे. मला येतं मला येतं मला येतं. काय येतं आपल्याला? अरे जो झाला म्हणे तो काहीच नेणे ज्ञानोबर आहे. आणि काय येतं आपल्याला? अहंकार तो नासा भेद. जगी निंद्य ओवळा, तो निंदेलाच पात्र ठरतो. पण यात जो अडकत नाही तो नारायण महाराज, यात जो अडकत नाही तो माणिक महाराज, यात अडकत नाही तो हरिहर महाराज. नातळे तो धन्य यासी, नातळे धन्य यासी, नातळे तो धन्य यासी, नातळे तो धन्य यासी, नातळे तो धन्य यासी. धन्य यासी, नातळे तो धन्य यासी, नातळे तो धन्य यासी. वंशी दीपक झाला दीपक झाला वंशी म्हणा झाला वंशी दीपक झाला
तळे तो ना आतळे जो यात अडकत नाही. अहंकारादी विकारा जो अडकत नाही तो ना आतळे तो धन्य याशी झाला वंशी दीपक. तो त्या वंशाचा दीपक असतो. याला पद्मपुराण सांगतं कुलसद्मणी कोपी दीपहा. हा त्या कुळाचा दीपक असतो. दीपक म्हणजे अंधकाराचा नाश आणि लख प्रकाशाचं प्रज्वलन. आणि प्रकाशाचा नियम आहे अंधकार समाप्त करतो. अर्थात काय करतो बर का, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करतो. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी. तर योगिया पाही दिवाळी निरंतर. आणि प्रार्थना करावी लागते त्या दिव्याची. भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः यावत पूजा समाप्तीत स्यात् तावत त्वं सुस्थिरो भव. ही त्या दिव्याची प्रार्थना करावी लागते. वार येईल, उंदीर येईल, वाद जाईल, तेल संपेल, लवंडल्या जाशील, पण माझं कार्य पूर्ण होईपर्यंत तुझ्या प्रकाशाची मला गरज आहे बरं का. हे दिवाकरा, हे भास्करा, हे सविता, हे नारायणा, हे अग्निदेवता, तुझ्या चरणावरती मी प्रणाम करतो, वंदन करतो. याकरता दिवा लावण्याची आपल्या परंपरेमध्ये नियमावली आहे. हात जोडायचे त्याला, कारण अंधकाराचा समूळ तो नाश करतो आणि प्रकाशानं ज्ञानप्राप्ती समाजाला होती. आपल्याकडं प्रमाण खूप आहेत, सगळ्यांच्या पाठातले आहेत. कोण कोण दीपक आहेत ते हे निवृत्ती नाथ ज्ञानेश्वर सोपान. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा. मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा. मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा. दीपिका आहे ती लख प्रकाश देणारी. ज्ञानोबरायांनी समाधी जर लावली तर योगपट मागे सारा ही कल्पना जिच्याकडे आहे ती दीपिका चित्काला ब्रह्ममुक्ता ही आदिशक्ती आहे. तिचं वर्णन करताना एकनाथ महाराजांच्या वाणीला बहर आला आणि ते म्हणाले मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ आणि सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई. ते दीपती कळा आहे. आपल्या वंशात पारमार्थिक निघणारा एखादा सुपुत्र म्हणजे त्या घराण्याचा कुलदीपक. सामाजिक काम करणारा एखादा सदस्य उदयाला आला तो त्या आपल्या वंशाचा कुलदीपक. लक्षात धरा तुम्ही. वेळ अधिक होतोय, 1:06 झालेत. कीर्तनाला, वक्तृत्वाला, गाण्याला, वादनाला काही सीमा असावी लागते आणि ठराविक वेळेत ते झालं म्हणजेच योग्य. जसं लग्न योग्य वेळेत झालं म्हणजे योग्य होतं. उगी मी जर म्हणालो मला स्थळ पहा आता विठाला कदाचित श्री महाराज नित्याच्या आवक जावक मुळे मिळेल एखादं, नाही कळलं. पर डे 21-25 गुणिले 30 असं हायेस्ट उत्पन्न मिळणाराच एखादं होऊ शकतं कदाचित, परंतु ते योग्य नाही होणार. होईल पण अयोग्य होईल. योग्य शब्द त्याला लागणार नाही. तसं कीर्तन योग्य वेळेत योग्य वयात संपावं लागतं. कीर्तन आपलं समाप्त करतो. ना तळे तो धन्याशी झाला वंशी दीपक. पण ज्या अहंकाराने ज्याला वेढलंय ते माणसं सुखासुखी इतरांचंही भलं करत नाहीत, पण स्वतःच वाटोळ केल्याशिवाय राहत नाहीत. ते स्वतःचा घात करतात. अभंगाचं 3रं चरण. करवितो आत्महत्या. करवितो आत्महत्या. करवितो निधी आपता आतळो. निधी आपता आतळो. नातळे तो धन्य याचे. नातळे तो धन्य याचे. निधी आपता निधी आपता नातळे तो नातळे तो वा, काय गोड स्वरात गातायत तुम्ही लोक. हा त्यांनी गायलेला राग शंकरा मिश्रित हंस ध्वनी.
तांडव नृत्य करी गजानन, हा झाला शंकरा. आणि पुढे त्याचा विस्तार करताना झाले युवती मना दारुण रन रुचिर प्रेमसे, हा झाला पुन्हा हंसध्वनी. त्याला ताल धेन नेंदा तर का तो नाकाता धगिद्र धेना धेन असा. आणि याला धेन ना धे इंधे ना ग धेन नाते आत्ता के तर केट धेन विठाल करवी तो आत्महत्या. वा, शंकरा राग आहे. आणि या प्रसंगाला या रागाचा आविष्कार असावा लागतो. इथं जर यमन गायला असता तर मी वाह क्या बात म्हटलो नसतो, फक्त म्हणालो असतो वाह. ज्यांना कळत नाही ते डोक्यातून काढा वा. याला समय सूचकता लागते. कीर्तन 7 ते 9 आहे आणि चाल गायली भूप रागाची. तो विशारद असला तरी रद्दच, विशारद नाही कळलं. त्यावेळेला दीप प्रज्वलनाचा पटदीप म्हणावा लागतो. पहाटे भूपेश्री म्हणावा लागतो. गान समय आहे ना, कोणत्या प्रसंगाला कोणता राग म्हणावा, आरोह अवरोह म्हणावेत, त्याचं कारण ही संगीत पॅथी आहे, नॅचरोपॅथी, इलेक्ट्रोपॅथी. तशी ही एक पॅथी आहे आणि तिचं नाव ही संगीत पॅथी आहे. स्वरानी रोग नीट होतात हे डॉक्टर कशाळकरांनी त्याच्या पीएचडीच्या प्रबंधात लिहिलं. विठ्ठल करवितो आत्महत्या. बाकीच्यांचं वाटोळ करतातच अशा वृत्तीचे लोक, पण स्वतःचाही घात करून टाकतात. नेदी सत्या आतळो, सत्य ईश्वर परब्रह्म त्यांना कळतच नाही. संतांनी टाहो पडून सांगितलं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, पण त्यांना ते कळलंच नाही. नेदी सत्या आतळो. जाता जाता एक दृष्टांतन कीर्तनाची समाप्ती. तुम्हा सगळ्यांना विचारतो, ईश्वर सत्य का जगत सत्य आहे? तुम्ही सगळे वेदांत ऐकणार लोक आहे तिकडे, मला माहिती, पाठ ऐकतात तुम्ही सगळे. हे जग सत्य का ईश्वर सत्य आहे? ईश्वर सत्य आहे. जगत सगळं मिथ्या आहे. मग आजचा चाललेला व्यवहार तुम्ही ऐकणारे, मी सांगणारा, सर्वच मिथ्या म्हणल्यावर आपण काय वेगळे आहेत का सगळेजण? त्यांनी उत्तर खूप छान दिलंय. या वेदांताच्या परिभाषा गुरुजींच्याच या भागात ठसावलेल्या जास्त. श्रोते हो, काकांनी उत्तर दिलं जगन मिथ्या आहे आणि ईश्वर सत्य आहे. तुमची माझी ओळख नाही. हे कीर्तन झाल्यावर तुम्ही घरी जाणार आहेत का? माणूस मला चालाक भेटलाय. विठ्ठल विठ्ठल. त्यांचं बरोबर आहे ना, एक क्षणाचाही जीवाचा विश्वास नाही, त्यामुळे घरी जातात का दिंडीत येतात का दिंडीत जावं लागतं, काही सांगता येत नाही. अगदी बरोबर आहे. पण सामान्य व्यवहार असा आहे, तुम्ही कीर्तन झाल्यावर सगळेजण कुठे जाणार आहेत? हे घर सुटतंय का? ही घर घर जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत त्याज्य आणि त्याग ही भूमिका आपल्याला कळत नाही. एक दारू प्यालीला शेवटचा दृष्टांत आजचा. दारू पिणारावर कीर्तनकारांनी फार टीका करू नयेत असं माझं मत आहे. पैसा त्याचा आहे, आरोग्य त्याचं आहे, संपत्ती त्याची चालली, आपण कशाला जळायचं विनाकारण? बिचारा पितो तो पिऊ द्यावं, वाद घालू नये. एका गावी माझं काल्याचं कीर्तन होतं. एक पिणारा आला आणि त्यांनी खटकीने 500 काढून माझ्या पायावर ठेवले. मला बरा वाटला तो. दुसरा एक माळकरी आला, त्यांनी घरी नेलं, दूध पाजलं, 10 रुपये दिले. त्याच्यापेक्षा मला तो चांगला वाटला. कोणता चांगला वाटला? कीर्तन झालं, गाडी जवळ आला, म्हणून निघाले का? म्हणलं हो. 500 कुठे आहेत? म्हणलं घ्या परत. दृष्टांत संपला. त्यांच्याकडे जे अल्कोहोल असतं ना, त्यामुळं बुद्धिमांद्य दोष निर्माण होतो असं म्हणतात. तसं एक दारू पिणार अचानकच कोणाची सायकल आहे विचारच केला नाही, मेडिकल दुकानासमोर आलं आणि त्यांनी सायकलचं हँडल धरलं, पॅन्डल बसला आणि तो निघाला. समोर एक प्रियत आलं होतं, मयत कळतंय ना, त्यांनी ती सायकल त्या खांदेकरांच्या मधून घातली. अशी ती पिल्यामुळं असं झालं, धक्का लागला, खांदेकरी पडले. आता हे तर सोपं सांगा, खांदेकरी पडल्यावर प्रेत वर राहील का?
याला आश्रय नाश म्हणायचं. काय म्हणायचं? स्वभावतः नाश, परतः नाश आणि आश्रय नाश. झालं का नाही चिंतन? अहो या व्यासपीठावर मला बसवलंय, पण कीर्तन ज्याने ठेवलं ते मोहिते कंपनी म्हणले आम्हाला याचे पाय काढून घेऊ द्या. नाही कळलं तुम्हाला? 3 भावांच्या वाटण्या झाल्या. एकाला खालचा मजला, मधल्याला मजला ऐकताना, आणि थोरल्याला वरचा. धाकट्याची बायको म्हणली आपल्याला इथं काहीच ठेवायचं नाही, दुसरीकडे प्लॉट घ्यायचा आहे. नवरा मला विकून टाकून. नाही 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 नाही, आपल्याला हे पिलियर काढून टाकायचे सगळे. आता खालचे पिलियर काढल्यावर वरचे राहतील का? वरचे वर जातील की नाही? याला आश्रय नाश म्हणायचं. तसं दारू पिणारा सायकलवरती बसला आणि त्याने सायकल त्या खांदेकरांच्या मधून घातली. मध्ये मातले ते नागवेची नाच, मध्ये मातले ते नागवेची नाच, मध्ये मातले ते नागवेची नाच, मध्ये मातले ते नागवेची नाच. आमची तवाचे बडबड, अनुचित वाचे बडबडते. दारू प्यायली आणि त्यात ते बडबड करायला. खांदेकरी म्हणले लाज वाटत नाही तुला? 1:15 वाजलाय, अजून लांब जायचंय आम्हाला, आणि खुशाल सायकल घातलीस. तुला बुटानी मारलं पाहिजे. तू पिणारा म्हणलाय तुम्ही शांत बसा म्हणलं. तू जास्त बोलायचं नाही मला. मजा आहे, मजा चढती का नाही? अरे हरिनामाची नशाच अशी विठाला. तुम्ही 4 जणांनी बोलायचं नाही म्हणला का? तुमचं काम आहे उचल म्हणलं उचलायचं, ठेव म्हणलं ठेवायचं. मुख्य मालक पडलाय तो काही बोललाय का म्हणलं मला? दृष्टांत संपला. दारू पिणाराला जसा मेलेला जिवंत भासतो, तसं प्रापंचिक विषय भोगणाऱ्या जीवांना नसतील जगत नसलेला प्रपंच सत्य भासतो, पण तो नाही. सत्य परब्रह्म आहे म्हणून नेदी सत्या आतळो. तुका म्हणे गुरगुरी माथा थोरी धरून जुना काळ डोळ्यासमोर आणा. शेतकऱ्यांनी धान्य बैलगाडीत टाकलं, पोते आवळले, बरोबर आहे ना? आणि बैलगाडी घेऊन शेतकरी गावाकडं घराकडं निघाला की बहिणी हळदी कुंकू लावून कुंकाचा करंडा, ताट, गुळाचा खडा, नैवेद्य, बैलाच्या पायावर पाणी, कुंकू लावायचं, धान्याची रास. काय आनंद होता होतो. संस्कृती समाप्त होत आली. त्या बैलगाडी खाली एक कुत्रा असतं बघा, धान्याची गाडी आणताना. बरेच 4-5 कुत्रे त्याला भुंकतात, हे लक्षात येतं तुमच्या? पण शेतकऱ्याने असा आसूड केला की त्याला अवसान येतं. त्याला वाटतं आश्रय मला. ते बैलगाडीच्या साट्याच्या बाहेर येतं, बाकीच्या कुत्र्यावर तुटून पडतं. पण ते बाकीचे कुत्रे म्हणतात तू बाहेर ये जरा, तुला तुझ्या मतदारसंघात जरा हे वाटतंय का, तू बाहेर ये जरा, पटांगणात ये. आणि पटांगणात आलं की बाकीचे 4-5 कुत्रे त्याला घोळू घोळू घेतात. ते कुई कुई परेशान. पण घरी गेल्यावर मालकाकडे वर बघतं बैलगाडीत, एवढे संकट आले पण गाडी आणली का नाही? आता गाडी यांनी आणली का बैलांनी आणली? हेही काही बैलांना कळत नाही. त्याला मी काय करतो, पण त्याचा भास आहे गाडी मी आणली. गाडी हकवली शेतकऱ्यांनी, गाडी ओढली बैलांनी, आणि आईत गाडी खाली चाललंय. हे तसं जीवाची स्थिती आहे. ही आईत चालतंय पण भास काय, मी आणली. तुका म्हणे गुरगुरी माथा थोरी धरोणी विठोबा रखुमाई. जय जय विठोबा
विठोबार तुम्हारी विठोबार तुम्हारी विठोबार तुम्हारी विठोबार आजचं कीर्तन ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांना समर्पित करून आजच्या या वाक्पुष्प सुमनाला भगवत चरणी वाहून आजच्या कीर्तनाला आपण विराम देऊया. आमच्या चिरंजीव लक्ष्मण महाराजामुळंच मला हे कीर्तन दिगंबर महाराजाने दिलं. गेल्या महिना 2 महिन्यापासून चाललं होतं कीर्तन घ्यावं की न घ्यावं, करावं की न करावं, वेळेत बसतंय की न बसतंय, पण भगवंताने हे करून घेतलं. माझ्याही मागं व्याप आहे, मला जायचंय. मी लवकर आलो, नानांच्या तिथे आलो. नानांनी ब्राह्मणाची व्यवस्था केली, माझी भिक्षेची सोय केली. तुमच्या जीवनात आरोग्य प्राप्त व्हावं, ऐश्वर्य प्राप्त व्हावं, संतांचा संग प्राप्त व्हावा आणि वारकरी पथाच्या अंगानं आपण जीवन जगत जगत त्याचबरोबर सामाजिक कार्य न विसरता तो सेवेचा भाव आपल्या अंतःकरणात अखंड असावा अशी भावना व्यक्त करत, ज्या संतांनी तुमच्या माझ्यावरती अगणित उपकार केले त्यांचं एक वार अत्यंत विनम्रतेनं भजन आपण करूया. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज राम तुकाराम 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 हात वर करा सगळे एक साथ. तुकाराम 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 करविली तैशी केली कटकट वाकडे का नेट देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संतीनो हे अंगभूत युक्ती. असाच परमार्थ मोहित्यांच्या कुळात उदयाला यावा अशी सद्भावना व्यक्त करत खानापूर, पंचक्रोशी, परभणी शहर आणि आलेले सर्व त्यांचे आप्त सगळे सोयरेगण, वैष्णव हरिभक्त संतद्वय, टाळकरी विणेकरी पखावज, कॅमेरामन, पत्रकार बांधव, तरुण तरुणी या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देत माझ्या वाणीला या ठिकाणी मी विराम देतो आणि थांबतो आहे. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय बोला विठ्ठल कमरदार विठ्ठल विठ्ठल